नमस्कार, मी खालिद मिनार, प्रहार जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष सोलापूर। काल एका राष्ट्रवादी कार्यकर्ता सलीम पामा आम्ही एक अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विरोधात एक आंदोलन केलं होता टमाटो मारून। तिने आमच्या विरोधात तक्रार दिली की बाबा सदर्भामध्ये आमच्या नेत्याच्या विरोधात आंदोलन केले, ते केले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। अरे बाबा पामा, तुला सांगतोय बाबा, आम्ही आंदोलन कशासाठी केलंय? शेतकऱ्यांसाठी केलंय। तुझ्या नेता जेव्हा सांगितलं होता की बाबा आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, जेव्हा निवडणुकीच्या आधी सांगितले, अजितदादा म्हणले होते की शेतकऱ्यांचा आम्ही आमची सरकार बसली, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू। तुमच्या नेत्याने केलं नाही। नुसता भाषणामध्ये सांगतात की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू। परवा तुमच्या नेत्याने म्हणलं की बाबा नेहमी शेतकरी फुकट मागताय, त्यासाठी मी आंदोलन केलंय। सलीम पामा म्हणतोय की बाबा प्रहारचे कार्यकर्ते काय आहेत काय नाही अख्ख्या सोलापूरला माहित आहे। एकही खालिद मिनार असू दे, पूर्ण प्रहारची टीम असू दे, जनसामान्यांसाठी पूर्ण लढत असते रस्त्यावर उतरून, लोकांचे प्रश्न मांडत असते रस्त्यावर उतरून। तर अशा लोकांना तू बदनाम करण्याचं काम तू आज केलेलं आहे। तुझ्या विरोधात आम्ही सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलोय पूर्ण टीम। सलीम पामा काय आहे काय नाही अख्ख्या सोलापूरला माहित आहे। तू पहिला काँग्रेसमध्ये होता, सभापती होता, कुणाचे बसेस टायर कुठे गेलेत, काय गेलेत, बॅटऱ्या कुठे गेलेत, आम्हाला सर्व माहित आहे। सर्व काढायला लावू नको, तुझी लायकी काय आहे काय नाही आम्हाला माहित आहे। तू आमच्या विरुद्ध सांगताय की आमची जबान खराब बिल करलं आम्ही सांगितलं तर आता आम्ही सांगितलं आमचं पूर्ण खराब होईल, पूर्ण भांडा काय म्हणतो पूर्ण एक्सपोर्ट करून टाकेल मी। तू काय आहे काय नाही, कुणाची जमीन भडकलंय, काय केलंय, रात्री कुणाच्या अंडर बोजेच्या गाडीवर जाऊन लुंगी बिंगी बांधून काय करतोय तू सर्व माहित आहे आम्हाला। तू काय विकतोय काय नाही, कुठल्या टपरीवर जाऊन किती घेतोय तू सर्व माहित आहे। अख्ख्या सोलापूरला माहित आहे प्रहार काय काम करते काय नाही। 32 केसेस आमच्यावर झालेत, एकही काय गुन्हा आमच्यावर फ्रॉड नाही काय नाही, कोणाची जमीन भडकली नाही काय नाही। जनसामान्यांसाठी आंदोलन केलं, ते गुन्हे आमच्या दाखल आहेत। बच्चू भाऊची शिकवण आहे की लगे बाबा जे करायचं छाती ठोकून करा, जे चुकलं तर 100% ठोका। तर आतापर्यंत आमचे गुन्हे फक्त राजकीय गुन्हे आहेत, आमच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे नाही। गुन्हे म्हणजे प्रहारसाठी दागिने आहेत। आम्हाला गुन्ह्याबद्दल तू असे 10 गुन्हे दाखल कर, काही फरक पडणार नाही। प्रहार आहे, हे बच्चूकडीचे सैनिक आहे। वेळ पडले तू म्हणता की बच्चूकडू सोलापुरात आम्ही अंडे मारू। अरे कुठं अंडे मारतोय तू? नेता को ते राष्ट्रीय नेता आहे, तू कुठलं गल्लीतलं? तू तुझी बराबरी करता बच्चू भाऊंची, तुझी बराबरी लायकी नाही। तू तुझ्या हद्दीतच पुरता बरोबर आहे, तू हद्दीत पुरता जेवढं फिरतं तेवढंच आहे। पहिला कुठल्या पक्षात होतो, कुठल्या पक्षात आलं, कुठला उडी मारलाय, अरे तू स्वयंघोषित आहे। अजून 4 दिवस झाले तू राष्ट्रवादीमध्ये आलाय, तर तुझी लायकी काय आम्हाला माहित आहे बाबा। तू आमच्याबद्दल बोलू नको, सर्व सोलापूरकरांना माहित आहे। एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।